चॉईस केलं त्यानं स्वतःहून, कुठला घेऊ म्हणतं ते. हां, खूप सोपी आहे बाळा आणि छान पण आहे तुला ते. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज तुम्ही म्हणाल की स्वयंपाक झाल्यानंतर मे बी व्लॉग स्टार्ट केला त्यामुळेच किचन काउंटर वगैरे क्लीन करते. तर तसं नाही, सकाळी सकाळी उठल्याबरोबर आज मी हे किचन कट्टा वगैरे क्लीन करते. त्याच्या मागचं कारण की रात्री मला ते करणंच झालं आणि याचा ब्लेम मी बाळावर देणार नाही. ती झोपली होती वेळेमध्ये, परंतु मला माझी काही वैयक्तिक कामं होती, कमेंट्सना रिप्लाय देणं होतं आणि त्यामुळे म्हटलं राहू दे. ते एखादा दिवस आळस आल्यासारखं होतं, तसं मी सुद्धा मग दांडी मारली आणि आता सकाळी हे क्लीन करायला घेतलं. तुमच्यासोबत कधी असं झालंय का की म्हणजे तुम्हाला रात्री खूप कंटाळा आला आणि दुसऱ्या दिवशी क्लीन करायला घेतलं आणि मग का खूप बोर होतं ते पसारा वगैरे बघून, परंतु चालतं एखाद्या दिवशी. आणि त्यानंतर हे आले ड्युटीवरून, त्यांना नाईट ड्युटी होती आणि सकाळी येताना त्यांनी मस्तपैकी ताजी अशी कोथिंबिरीची पेंडी घेऊन आले होते. कोथिंबिरीची जुडी म्हणू शकता तुम्ही, आमच्याकडे भेंडी म्हणतात. आणि मग मी ठरवलं की चला आज आपण धपाटे बनवू, कारण ताजी कोथिंबीर आहे. तर त्यासाठी इथं मी 3 प्रकारची पीठं घेतली आहेत. डाळीचं पीठ घेतलं हरभऱ्याच्या 3 हिस्से, त्यानंतर गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ 1 हिस्सा. म्हणजे आई जसं मेजर करते त्या पद्धतीनेच मी इथं प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर मीठ टाकलं, ठेचा असतो ना हिरव्या मिरचीचा तो टाकला याच्यामध्ये, लसूण, त्यानंतर लाल तिखटसुद्धा थोडंसं घालायचं, चव खूप इन्हॅन्स होते. त्यासोबत थोडासा गरम मसाला, तीळ, जिरे, ओवा आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची. खरं तर याच्यामध्ये मी कांदासुद्धा खिसून घालते. याला कांद्याला अंगचंच पाणी येतं बरं, म्हणजे तुम्ही पाणी दुसरं त्यात मिक्स नाही केलं तरी चालतं, कारण का काकडी, भोपळा आणि कांदा या तिन्हीलाही खिसून घेतल्यानंतर अंगचंच पाणी सुटायला लागतं. बऱ्याचदा काही जण मिक्सरमधून त्याची प्युरी पण करून घेतात, तसंही चालतं. मी भोपळा खिसून घेतला आहे आणि कांदासुद्धा घातला आहे, तर पाणी जास्त घालण्याची गरजच भासत नाही. अगदी वाटलंच तर थोडंसं हाताला पाणी लावून मग ते तुम्ही म्हणजे मळून घेऊ शकता, तसं मी करते. तुमची पद्धत मला नक्की सांगा. आणि कोथिंबिरीने खूप चव वाढते बरं का याची, त्यामुळे मग भरपूर सारी कोथिंबीर घालायला अजिबात मी तरी विसरत नाही. आता हे मळून घेते छान आणि पटापट सकाळी श्रीच्या टिफिनचीही तयारी आहे, त्यामुळे लगेचच धपाटे बनवून घेते. आमच्या मराठवाड्यामध्ये जेवढे मी काही थालीपीठं बघितलेली आहेत ना, तर त्याला वेळच अजिबात पाडलेलं नसतं आणि ते जाडसर करतात आणि त्याच्यावरती अशा शेंगोळ्या केल्यासारख्या करून एका बाजूने तेलात म्हणजे टाकायचं आणि वरतून त्याला झाकण लावून वरची बाजू उकडली जाते, खालची बाजू भाजली जाते. त्याला आमच्याकडे थालीपीठ म्हणतात आणि मी कोल्हापूरमध्ये बघितले तर धपाट्यालाही मे बी थालीपीठ म्हणत, कारण पन्हाळ्यावरती वगैरे आम्ही 1-2 वेळा ऑर्डर केलेलं, तर तेव्हा पण म्हणजे ज्याला आता मी छिद्र पाडते हे धपाटी झाली, परंतु याला तिथं थालीपीठ द्यायचं का असं विचारत होते आणि त्यासोबत दही, ठेचा असं सर्व करत होते. सो तुमच्याकडे नेमकं काय म्हणतात सांगा. आता हे धपाटं झालं आमच्या इकडे आणि याच्यावरती शेंगोळ्या वगैरे टाकल्या की ते थालीपीठ, आणि ते पण एका बाजूनेच भाजायचं. हे दोन्ही बाजूनी भाजलं जातं. तर थोडीशी अशी गौस जाडसर केलेत मी, म्हणजे सॉफ्ट राहावी. आणि श्रीच्या दाताचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे त्याला थोडं कडक असं काही खायला दिलं की मग तो ते टिफिनमध्ये तसंच वापस घेऊन येतो. त्यामुळे काही जणी हे पीठ एकदम घट्ट तिंबतात आणि ते लाटतात सुद्धा, परंतु थापून असतं ते धपाटं असं म्हणतात बरं. मग आता त्याच्या मागचं काय, ते होल का पाडतात, काय त्याच्या मागे लॉजिक आहे मला काहीही माहिती नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा, कारण मी तितकी सुगरण वगैरे नाही आहे किंवा स्वयंपाकात प्रो नाही आहे. अगदी म्हणजे बेसिक स्वयंपाक जमतो मला. मग घरचा फोन आलेला, तर त्यावेळी शौर्य, भैया, चिकू, वहिनी ते बोलत होते, तर मग ते थोडंसं मध्ये ब्रेक घेतला आणि माझ्यासाठी एक कडक धपाटं केलं आहे मी, कारण मला मऊ असं गिळगिळ धपाटं अजिबात आवडत नाही. दह्यासोबत असं छान कडकवालं जे असतं ना पातळ, ते मी करते. आणि आता इथं बघा चिकूचं चाललं आहे, म्हणजे कधीही शौर्य भैयाच्या जवळ झोपला की चिकू आला म्हणजे आला फिक्स, आणि त्याचं चालू असतं की पप्पा माझे आहेत, पप्पा माझे आहेत. म्हणजे लहान जी असतात ना भावंडं, ती थोडी अशी आगाऊ असतात का, कारण मी खूपदा बघितलं आहे की तो भैयाला म्हणजे कधीही त्याचाच हक्क त्याच्यावर असं दाखवत असतो. भैया नेहमी म्हणतो की नाही, एका हातावर तू झोपायचं, एका हातावर तू, पण तो भैयाच्या अंगावरती झोपतो की नाही तुम्ही पप्पा माझेच आहेत, पप्पा माझे. शौर्य समजून घेतो, आता तो मोठा आहे त्यामुळे हा
ठीक आहे बाबा तुझ्याच, असं चालत असतं घरात नेहमीच. परंतु मला बाळाच्या बाबतीत तसं होऊ द्यायचं नाही. माझ्या मनात सतत ती भीती असते की ही पण म्हणजे आता शेंडेफळ आहे तर मग असंच करणार का चिकूसारखं, की पप्पा पण माझे, आई पण माझी, आजी पण माझी, सगळे माझे, सगळ्यांनी मलाच घ्यायचं, माझ्याच मनावर, मला हवं तिथंच मी झोपणार किंवा मला पाहिजे ते मला हवंच. ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मला तिच्या बाबतीत कधीच होऊ नये असं नेहमी वाटतं. म्हणजे माझ्या मनात ती एक कुठेतरी भीती लागून राहिली आहे की शेंडेफळ थोडी लाडाची असतात, मान्य आहे, पण मग असं नको व्हायला की नाही का सगळं माझं खरं माझं खरं. तर त्यासाठी मी सतत म्हणजे तिला ते पण हे करत असते की ती जर श्रीला थोडंसं असं पायाने ती खेळत खेळत पाय मारते वगैरे तर दादा मोठा आहे, लात नाही मारायची असं मी सांगत असते तिला, पण तिला तितकं समजत नाही. पण हां की वाटतं कुठेतरी मनामध्ये की बाबा तसं होऊ नये, कारण त्यामुळे मग पहिलं जे मुलं आहे ना तर त्याच्यावरती कुठेतरी अन्याय होतो आणि मुलं कोमेजतात सुद्धा. मी खूपदा नोटीस केलं शौर्याच्या बाबतीत, पण भैया इतकं छान त्याला हाताळतो ना की म्हणजे स्पेशल अटेन्शन देऊन त्याला समजून सांगतो की तो थोडासा असा आहे, थोडं समजून घे, आणि तो घेतोही. पण ती काळजी पालकांनी सुद्धा घ्यायला हवी. आपल्याला वाटतं तेवढं खरंच पॅरेंटिंग नक्कीच सोपं नाही आहे. प्रत्येक गोष्टीत विचार करून भावनिक आपण तिथे जोडले गेलेलो असतो आणि कस लागतो अक्षरशः. तुमचं यावर काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या घरात सुद्धा 2 जर मुलं असतील तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांना हँडल करता. आणि आता इथं श्रीचं शाळेला जायची तयारी चालली आहे. तर सकाळी दूध बंद केलं आहे त्याचं. तुम्ही मला खूपदा म्हटलेलं की सकाळी जर दूध दिलं असतं तो जेवणार नाही, आणि त्यामुळे मग आता कुठल्याही एक मी त्याला ज्यूस देण्याचा प्रयत्न करते. बीटरूटचं असेल किंवा मग नुसतंच कॅरेटचं असेल, काही वेळा जे फळ घरात अवेलेबल आहे सिजनेबल त्यानुसार. आता आवरलं आहे त्याचं बऱ्यापैकी. तिकडच्या घरी व्हॅन यायची, परंतु आता सध्या तरी आम्ही रिक्षा लावलेला आहे त्याला, तर त्याला रिक्षापर्यंत सोडायला बाळाला सोबत घेऊन जाते मी, कारण की मागच्या वेळेस घडलं ते पुन्हा व्हायला नको. म्हणतात ना की दूध पोळलं की आपण ताकसुद्धा फुंकून पितो, तशातला प्रकार. तर खूप मोठी गोष्ट मी या अनुभवातून शिकले आणि अनुभव खरंच आपल्याला खूप समृद्ध बनवतात, याच्यावर माझा पुन्हा विश्वास बसलेला आहे. मग शाळा सुटल्यानंतर तो पुन्हा घरी आला आणि अभ्यास करत होता, त्याचा जो काही होमवर्क वगैरे आहे तो. आणि त्यानंतर त्याचे बाबा आले पुन्हा ड्युटीवरनं, आणि काय घेऊन आलेत तुम्हाला दाखवतो. बापाने खूप सारे सामान आले बासाठी. डक्स हे बघा, हे पण जोराचं वाजतंय. आणि हे बघा त्यासोबत ह्याची पिल्ली 3 असते. आणि सेम असेच मला वाटतं शौर्याला होते का, आणलं तर शौर्याला ते आणलं है ना, सेम असेच. मी कधीच बघितलं नाही. मी एकदाही मी छोटा होतो कार्टून बघत होतो टीव्हीवर, तेव्हा एकदा बघितले असले लहान मुलं खेळायचे कार्टून मध्ये. मग आता तूच खेळणार का बाळाला देणार बासाठी बुक ABCD? अरे किती छोटी आहे ती, आताच काय अक्षर ओळखो आणि तिला animal- अक्षर ओळख एवढं अरे कर. विषय म्हणजे कसं आहे, तिला बुक्स खूप आवडतात. श्रीचे नेहमी पुस्तक घेते आणि त्याच्यापेक्षा आहे ना ही ती बघू शकते ना, हे अल्फाबेट्स आहेत. आणि दुसरं बघ आता एक एक झालं की नंतर पुढे प्राण्यांची ओळख. आता हे बर्ड्स, आता नेक्स्ट टाइम आहे ना ॲनिमल, व्हेजिटेबल वगैरे आणतो. आणि ती कसं आहे तोंडात मला पेन. तिच्यासाठीच खेळणी आणली आणि मला काहीच घेऊन आले नाहीत असं त्याला वाटायला नको, यासाठी येताना ते त्याच्यासाठी छान असा पेन घेऊन आले. आणि त्याला अजून पेन अलाउड नाही आहे शाळेमध्ये, पण तरीसुद्धा घरी वगैरे थोडंसं असावा, आणि तो खुश पण झाला ते बघून. त्यानंतर त्याच्यासाठी स्कूल बॅग घ्यायची होती, सो मार्केटमध्ये आलो होतो आम्ही जरा वेळाने. काय घ्यायचं आहे? बॅग, स्कूल बॅग. हां, प्रिंटेड नको ना, असले बरी कलर प्लेन पाहिजे ना. हां हां, ह्याच्यातली कुठली आवडली नाही तुला? हां, ब्लॅकमध्ये का श्री? हा थर्डला आहे, आता थर्डला जातोय. हा गेलो तेच. ओरिजिनल रुकडी असं ना. हा रुकडी नाही. कोल्हापूरची कंपनी आहे रुकडी. माझा मित्र आहे तिला. तुम्हाला रेटमध्ये राहायचं फक्त मी इथं सर्व्हिसमध्ये होते. तुम्हाला इथं जवळ म्हणजे एवढ्या भागात रायपूर त्यांचं आहे, थोड्या इथं इथले मिळणार. हो, राजारामपूर. रेट सेम आम्ही ठेवला आहे. बागल चौकलचा नाही, हा बागल चॉईस केलं त्यानं स्वतःहून. कुठला घेऊ म्हणतं ते. हा, खूप सोपी आहे बाळा.
आणि छान पण आहे तुला ते एकदम आणि टिकाऊ आहे. आणि असा कलर आपल्या घरी सेम आहे बाबू पंचबाईचा. हो सेम असाच आहे. ही छान आहे. ते क्लीन करता अवघड. अरे वा. 4 आहेत मला. टोटल 4 आहेत. मला किती? 4 आहेत. इक्वल आहेत. काय आहे? 4 5 काय कुठे? ते बघ तिथे एक आहे. बॅक साईडला पण आहे ना. पोरच आहेत रे सगळीकडं. त्याला पण 1 2 3 चेन स्लिप वगैरे नको. नाही नाही ही रुकडीची बॅग आहे, खराब होत नाही. 4 5 हा. घरातून येताना काय म्हटलेलं मला pant चालेल मग. आता काय म्हणतो? म्हणजे आता कलर जरा असा डार्क आहे म्हणून डार्क आहे. अरे पर्पल कलर खूप छान दिसतोय श्री. बघ किती सुंदर दिसायला लागलं ते. इथं बघ आणखी काय. तर ते बघते. म्हणजे jeans मध्ये पण छान आहे. तो पण छान आहे श्री. ह्याच्यामध्ये पण आहे चेक्स आहे ना ते मासाचं हा दोन्ही पण छान आहे. हा कलर आपल्याला आहे ऑलरेडी. हा नको. असू दे त्याला काय आवडलं असेल तर. तर मुलं किती लवकर मोठी होतात नाही, त्यांना स्वतःची चॉईस आणि या गोष्टी ते पटवून देता येणं म्हणजे ते स्किल खूप जास्त गरजेचं असतं आणि त्याला ते येतं आहे ह्याचं मला खूप कौतुक वाटत होतं. तो मला समजून सांगत होता की इतर बॅगच्या तुलनेत ही बॅग कशी छान आहे आणि त्यांनी ते मला कन्व्हिन्स केलं सुद्धा. बरं मनासारखं लई चॉईस आहेत पोरांच्या आता. बघू दाखव. मला कधी ड्युटीला चाललं तर देशील का? हा ड्युटीला. डबा आहे बॅग आहे. सगळ्यात पहिलं तर एका मुलाची शॉपिंग झाली आणि तुम्हाला काय हवंय ओ मॅडम? अख्खं दुकान पाहिजे. काय हवंय तुम्हाला? काय हवंय? घाबरली का? काय हवंय तुम्हाला? डॉलचं दुकान पाहिजे सगळं. काय हवंय माझ्या बाळाला? तू सांग. इकडे रे कोल्हापुरी रांगडा. गेला तर त्याच्याकडे बघायला तिकडे. उद्या 5 ला उद्या येतोय. उद्यापासून येतोय. आल्यापासून चाललंय बघा गेला म्हणते बॅगचे कप्पे बघ आहे की नाही. असते माझ्याकडे नवीन आता ते उद्या क्लासमध्ये तर बापरे किती जणांना दाखवून सगळ्यात अगोदर तुझ्याकडेच बॅग आली असते. नाही आल्यात खूप जण. ते बघा इथे एक कप्पा हा म्हणजे एक बुक साठी एक नोटबुक साठी आहे ना. आणि एक स्टेशनरीसाठी हा. आणि एक ह्याच्यासाठी दुसऱ्या क्राफ्टच्या आणि सामानासाठी. जनरली ना आणि हो बघा सगळ्यात तुम्हाला जो मला दाखवायचा होता ना तो हा कप्पा आहे बघा. इथं एक ठेवलं येतंय. इथं एक ठेवलं येतंय. इथं एक ठेवलं येतंय. काय ठेवणार आहे बघू एवढं काय इथं. मध्ये एकदा ठेवलं येतं इथं आणि इथं आणि इथं आणि इथं. आजच्या खरेदीच्या याच्यातनं मला श्रीचा एक गुण समजला की स्वतःच्या चॉईस साठी स्टँड घेणं. मी ना असं समजायचे की जनरली मुलं आतापर्यंत कुठलीही लहान मुलं काय असतं की आई तू म्हणशील ना तोच कलर मला घ्यायचा, पण त्याला स्वतःची चॉईस आहे आणि तो स्वतः मला तेच हवंय यासाठी फर्म राहिला त्याच्या. आणि मागच्या वर्षी त्याला ब्ल्यूज पाहिजे होता कंपल्सरी. त्यानं हट्टच धरला होता मला ब्ल्यूज पाहिजे. आता त्याचा दरवर्षी वेगळा कलर. पुढच्या वर्षी नाही हीच यूज करायची. जपून वापरायची स्वच्छ व्यवस्थित. काय पण लिहायचं नाही याच्यावरती. काय पण ड्रॉइंग काढायची नाही आपल्याला. एक संकल्प करायचा की श्री बाळा
आणि ही एक्साइटमेंट असते शालेय जीवनातली आहे की नाही, त्याच्यात आपण समजायला पाहिजे आहे की नाही? आणि जी माझी बॅग होती ना त्याला फक्त एकच कप्पा होता आहे बघा हा तुमच्या बघा, एकच कप्पा होता हो. अशा आहे का? याच्या अगोदरच्या फिल्मला भरपूर सारे होते बाळा. आणि तू परत ना 6 होते. आपण इथं आल्या ना कोल्हापूरला तेव्हाची ही बॅग आहे. हा. पण ही ही माझी पहिली बॅग आहे. हा, पण ती तू युजच यूज केली केली नाही, तशीच होती ती. ती खराब झाली खराब झालेली आहे तिथे. हा. ती नवीन बसवली. हा, तरी वर्ष काढलं आमच्या बाळानं त्याच्यावर आहे की नाही त्याच्यावर. नाही. याच्या आधी त्याला ब्ल्यू होती. हा खूप छान होती ती एकदम. त्याला मोल झाले. हा. मग ती त्यांनी यूज करते. हा तर आता यावर्षी नवीन बॅग आहे. आणि हे क्लिप केल्यास खूप छान आहे बॅग. काही इश्यू नाही आहे. मी वापरेन एवढं काय. हा. बरेच सारे साहित्य जमतंय. हो. स्वच्छ करून एकदम छान धुतली ना मस्त. हा. दीदी सुद्धा वापरेल. ती बसेल त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बसून डान्स करू आम्ही. अशा डान्स करू आम्ही. किती खुश होती. नको ते नानू, नको चला. क्युटी पाय. आणि आता आहे ना बऱ्याच गोष्टी आहे ना, जसा वेळ मिळेल मला ड्युटीतनं तसं आपल्याला याच्यासाठी खरेदी करायची आहे. आता तुम्ही बघू शकता हे पडद्याची कशी अरेंजमेंट केली. आता कसं आहे मला या मधल्या कालावधीमध्ये इथं आल्यापासून खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, कंटिन्यू बंदोबस्त. बंदोबस्त बिलकुलच वेळ नव्हता. आणि वेळ कधी असायचा रात्री 10च्या नंतर आहे ना. सकाळी लवकर गेलो की 10च्या नंतर 11ला 12ला 1ला असं यायचो. त्यामुळे शॉपिंगचा विषयच नव्हता. या गोष्टी ज्या आहेत ना घरातल्या घ्यायच्या, शेगडी असेल, पडदे असेल, हे घरातली महिला जसं चॉईस करू शकतो तसं मी नाही करू शकत. बाकी गोष्टी मी घेऊ शकतो आहे की नाही. दोघांची चॉईस हा. नंतर जे पडदे आणलेले आहेत ना तर ते मी लावलेले नाहीत, कारण ते वापस करायचे आहेत आपल्याला. यांना सुट्टी मिळेल त्या दिवशी जाऊन ते वापस करायचे आहेत. लावल्यानंतर मग ते परत वापस घेणार नाहीत, म्हणून मग मी ते मध्येच ठेवले. ऍडजस्ट केलं. आणि ही लिटरली बेडशीट आहे बरं का आहे की नाही. चालायचं, संसार. बरं, जर मला अगोदरच कंजूस मध्ये तुम्ही मुद्दाम दाखवताय का? मी कसं केलं? नाही जे आहे ते आहे रिअल. आपण काय म्हणजे वेळ नाही म्हणून केले, आपण थोडीशी केले. ऑनलाईन मागव म्हणतात बरेच. तसं आहे. परंतु आमच्या बायकोला कसं आहे क्वालिटी बघूनच घ्यायचं असते, त्यामुळं ती थांबलेली आहे. चला जानू, ए सोन्या, पप्पाचा मोबाईल गेला मोबाईल. तिकडे ते माझ्याकडे घेतला भैयानी. असं घेतला तू लुसलीस, मग लुसलीस. लाग आलंय, टेन्शन आलंय तुला खूप. असं टेन्शन आलंय. ओ ग काय येऊ ये तुझ्याकडे. हो येऊ. तर असा होता आजचा व्लॉग. श्रीला छान अशी बॅग घेतलेली आहे, बाळाला सुद्धा खेळणी घेतली आहे. दोघंही खुश आहेत आणि आम्ही दोघंही ते दोघं खुश आहेत म्हणून खुश आहोत. तर कसा वाटला व्लॉग ते सांगा. होप आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.